बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। गेल्या वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना अमानुष मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती। मात्र इतकं होऊनही हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। वर्ष लोटलं मात्र देशमुख कुटुंबियांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये। देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू थांबलेले नाहीत आणि देशमुख कुटुंबासोबतच मस्साजोगकरांच्या मनात न्यायाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। नाही बघा, अजूनही तो आंधळे नावाचा त्यातला आरोपी पकडला गेला नाही। तो कुठे आहे त्याचा पत्ता नाही। मेला आहे की जिवंत आहे, कुठे लपला आहे। मला वाटतं की सगळं जे सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी, मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना, अशी शंका आहे। कारण त्या दृष्टीनंच आपल्या चौकशीची गती मंदावली आहे। पण आम्ही यावेळेस आमचा प्रश्न आहे, आम्ही उपस्थित करू तो प्रश्न आणि सरकारला विचारू की किती दिवसात ही चौकशी पूर्ण होणार आहे। हो, या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ते ज्या क्रूरतेनं त्या ठिकाणी मारलं गेलं त्याच्यावरती सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवला। माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या काही मी 4 मागण्या केल्या होत्या त्या मागण्याही पूर्ण केल्या आणि फक्त हत्येचा नाही तर 2-3 गुन्हे, खंडणी, हत्या आणि मोका एकत्रित हे सगळे गुन्हे करून हे सर्व आरोपी जे आहेत ते मोकामध्ये टाकलेले आहेत। त्याचा तपास झालेला आहे आणि तपास होऊन आता माननीय न्यायालय हे चार्ज फ्रेम करण्यापर्यंत त्या ठिकाणी गेलेलं आहे। तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागले। नाकातून रक्त, छातीवर व्रण, रक्तानं माखलेल्या कपड्यांचे फोटो समोर आलेत। संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्दयीपणे आणि पाषाण हृदय व्यक्तींनी केल्याचं या फोटोमधून स्पष्टपणे दिसतंय। अशा पद्धतीने त्यांना अमानुषरित्या मारलं गेलं, त्यांचं अपहरण करून त्यांना आधी मारहाण झाली आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली।